एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। भीमज्योत तरुण मंडळ कलकरजाळ विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त भीमज्योत तरुण मंडळ कलकरजाळच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी प्रथमतः प्रतिमेचं पूजन कलकरजाळ गावचे सरपंच बाबूशाह काशीनाथ कोडते व डेप्युटी सरपंच सीताराम श्रीशैल कोळी यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवी गटाचे प्रदेश अध्यक्ष जक्कप्पा कांबळे, मारुती सोनवणे, श्रीमंत गायकवाड, सागर खंदारे, धर्मा माने, संगराज बिराजदार, नागेश गेजगे यावेळी यांची प्रमुख उपस्थिती होती। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी भीमज्योत तरुण मंडळ कलकरजाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवयोगी कांबळे, उपाध्यक्ष मुनीर पठाण, खंबीर नेतृत्व राकेश कांबळे, खजिनदार अनिल ईश्वरकट्टी, राजू कांबळे, आसिफ शेख, जैनुद्दीन मकानदार, उजेब बिराजदार तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व कार्यकर्ते उपस्थित होते। गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्यदाता वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु विचाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त उपस्थित या गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी व आम्ही सोलापूरनं आलेलो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सहकारी प्रदेशाध्यक्ष जकाबाजी कांबळे साहेब, प्रदेश सचिव सागर खंदारेजी, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष श्रीमंत गायकवाडजी, जिल्ह्याचे अध्यक्ष धर्मा मानेजी
युवकाचे अध्यक्ष नागेश गेजगेजी व शहराचे अध्यक्ष संगराज बिराजदारजी, तर या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले त्या गावातील सर्व कार्यकर्ते व भीमज्योत तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्यांचं सर्वांचं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व गावकऱ्याचं व तरुण मंडळानंदन स्वागत करतो। आणि कार्यक्रमाला फारच उशीर झालेला आहे, तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही एका समाजासाठी त्यांचं कार्य नव्हतं, तर त्यांचं कार्य त्याग त्याला आणि सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या। बोलण्यासारखं फार आहे, परंतु या ठिकाणी फारच वेळ झालेला आहे। परत एकदा सर्व या गावातील प्रतिष्ठित कार्यकर्त्यांचं, प्रतिष्ठित लोकांचं व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो। व मी माझं बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती या गावातल्या सरपंच, डेप्युटी सरपंच, माजी सरपंच आणि आपले कोशेगावचे चेअरमन निजामुद्दीन करमुद्दीन बिराजदार हे आणि आमचं महाराष्ट्र सचिव सागर खंदारे, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष शर्मा गायकवाड आणि माझे जिल्हाध्यक्ष धर्मा माने, माझे जिल्हा युवक अध्यक्ष नागेश गेजगे, आणखीन कोणाचं नाव राहिलं असलं तरी बी मी माफी मागतो आणि माझ्या गावकऱ्यांना सुद्धा मी माफी मागतो। माझ्याबद्दल मला खूपच वेळ झाला, कार्यक्रमाचं मूड निघून गेलं, त्यामुळं माझे सरपंच आणि माझे डेप्युटी सरपंच, माजी सरपंच ह्या सगळ्यांना मी माफी मागतो। आता आमचा कार्यक्रम उत्सव जयंती मिरवणुकी